हं. सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. मी तहसीलदार वडवली. बाहेरगावातील काही शेतकऱ्यांचे शेत पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी दिनांक 5/5/2026 रोजी उपोषण केले होते. रोडच्या कामासाठी असलेल्या AK शिव हरी कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडून त्यांना पीक नुकसानीचे जे आहे नुकसान भरपाई ते देण्यासंदर्भात त्यांची मागणी होती. तेव्हा त्या अनुषंगाने मी आम्ही तिथं उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणस्थळी भेट देऊन त्या शेतकऱ्यांना एक आपण बैठक घेण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासमोर एक बैठक घेण्यासाठी 12 तारीख निश्चित केली होती. 12 तारखेला आपण बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीला ते कंपनीचे कोणताही प्रतिनिधी हजर नव्हते. त्यामुळे त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना अजून एक वाढीव मुदत दिली होती. 14 तारखेला आपण या म्हणून तसं त्यांच्या प्रतिनिधींना कळवलं. सर, आपण ते शेतकरी उपोषणासाठी तिथे बसलेले होते, त्याला काही ठोस लेखी असं आपण आश्वासन किंवा पर्याय व्यवस्था आपण म्हणजे 100% असे करून दिलेले आहे का शेतकऱ्यांसाठी जे ते बसलेले आहेत ते? कसं आहे त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था म्हणजे पीक नुकसानीच्या अनुषंगाने सध्या आपण जोपर्यंत त्यांचा इश्यू त्या कंपनीच्या प्रतिनिधीसोबत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण तात्पुरते त्यांचं गट नंबर 119 मधलं स्टोन क्रशर आपण तात्पुरते बंद करण्यासाठी त्यांना आदेशित केलेलं सध्या. आणि ते बंद वगैरे झाले का? बंद केले? त्याची दंडात्मक कारवाईच्या बाबतीत नाही आहे, कारण कसं आहे की त्याच्यात काही गौणखनिजचा काही उल्लेख नाही तसा त्यांच्या निवेदनामध्ये. फक्त त्याच्या पीक नुकसानीच्या बाबतीत आहे. तर पीक नुकसानीचा जो इश्यू तोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्यांना तात्पुरते त्यांचं स्टोन क्रशर बंद करण्यासाठी आपण त्यांना आदेशित केलंय, पण क्रशर चालूच आहे, बँकिंग बंद झालेलं नाही. स्टोन क्रशर बंद करण्यासाठी आपण त्यांना कळवलेलं आहे आणि कालच आपण त्यांचं पत्र काढलेलं आहे दिनांक 14/5ला 14/5/2026ला. आता आज ते बंद करतील अशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यांचं काय सकारात्मक चर्चा घडून आणली असेल तर त्यांनी स्वतः येऊन आम्हाला इथं तहसीलमध्ये चर्चा करावी. त्यांची जर चर्चा करायची जर इच्छा असेल तर शिवहरे कंस्ट्रक्शनचे जे सर्व आहेत समजा मालक आहे त्यांच्याशी आपलं दूरध्वनी होऊन किंवा पत्रव्यवहार किंवा काही चर्चा झाली आहे का आपली त्या प्रश्नाबद्दल? शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांच्या बाजूने आपण प्रशासन पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना आपण जो आहे नुकसान भरपाई योग्य तो शासन निर्णयानुसार किंवा त्यांच्या पीक नुकसानीच्या बाबतीमध्ये त्याच्यानुसार त्यांना आपण त्याच्याकडून देऊ. क्रेशर सुरू आहे याचा अर्थ प्रशासनाला ते जुमानत नाहीत का? नाही, क्रशर सुरू आहे. तुम्ही आदेश केल्यानंतर क्रेशर जबाबदारी आहे आणि आता त्यांनी आणि त्यासाठी पोलीस प्रशासनालाही मी तसं माहिती कळवलेलं आहे. त्यांनी थोडंसं तिथं जाऊन क्रशर बंद करण्याची कारवाई करावी. आपण लेखी पत्रव्यवहार केलेला आहे, पोलीस स्टेशन असेल किंवा शिवहरे कंस्ट्रक्शन असेल त्यांना तसा पत्रव्यवहार केलेला आहे. तरी पण त्यांनी ते समजा त्याला आता आज ते बंद करतील अशी अपेक्षा आहे. क्रेशर बंद नाही केलं त्यांच्यावर काय कारवाई होणार का? नाही, दंडात्मक कारवाईच्या याच्यात काही, कारण त्यांनी रॉयल्टी वगैरे ते भरतात त्याच्यामुळे दंडात्मक कारवाईचा काही. आता हा कसा आहे विकासात्मक कामाचा विषय आहे आणि विकासात्मक कामासाठी आपण थोडंसं त्यांनी पण सहकार्य गोष्टी असतात त्यांनी जर समजा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर आपण मला वाटतं परत एकदा आपण आमच्यासोबत तिथं येऊन पाहणी करावी व पुन्हा एकदा त्यांना आदेशित करावं असं वाटतं. नाही, त्यांनी आता माझ्याकडनं दिलेलं आहे. आता त्यांना जर वाटलं तर ते स्वतः येतील आणि त्यांनी स्वतः येऊन ते शेतकऱ्यांसोबत चर्चा करावी. पण या प्रकरणामध्ये एका तालुक्याच्या दंडाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवला असा याचा अर्थ होतोय. तो त्यांचा इश्यू. पोलिसांना तसे आदेश दिलेत का त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जर सुरू राहिलं तर किंवा करणार आहे? जर त्यांनी चालू केलं असेल तर ते पुढचा इश्यू आपण पुढे करू. पुढे योग्य ते शासन निर्णयानुसार आपण नाही, सध्या बी सुरूच आहे म्हणून सांगतो. सध्याही सुरूच आहे. नाही, अजून मला काही त्याचा अहवाल आलेला नाही. शासकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू.
तसे पोलिसांना आदेश दिलेत का तुम्ही? दिलेले आहेत आपण पोलिसांनाही जशा लेखी कळवले. चला धन्यवाद.